अक्षय आणि रमा दोघंही रस्त्यावरून चाललेले असतात तेव्हा अक्षय रमाला म्हणत असतो की रमा, आज जर मी त्या शशिकांत मुकादमचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं नसतं ना तर मला कळलं नसतं की आपण एवढे खुश पण राहू शकतो म्हणून. रमा अक्षयला म्हणते की अहो तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय आणि मी कायम तुमच्या सोबत असेल आणि तुम्ही काळजी करू नका. आपण सगळ्यांना दाखवून देऊ की सुखी संसारासाठी पैसा हा महत्वाचा नसतो. अक्षय म्हणतो की रमा, मला माहितीये की तू सावलीसारखी कायम माझ्या सोबत आहेस. खरं तर मी इतक्या लवकर आपलं घर कधीच सोडलं नसतं, परंतु ज्या घरामध्ये तुझा अपमान होतो ते मला अजिबात सहन होत नाही. आज अक्षरशः जेवणाच्या ताटावरून तुला उठवलं गेलं. आता मी त्यांना सोडणार नाही, एकेकाला उत्तर देणार आहे. रमा त्याला म्हणते की जाऊ द्यात, तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपण त्या घरातून बाहेर पडलो ना आता. अक्षय म्हणतो की बरं झालं, परंतु आपण जेव्हा घर सोडून जात होतो तेव्हा आई तिथे नव्हती आणि कदाचित आई जर तिथे असती तर आपल्याला घरातून तिने बाहेरच पडू दिलं नसतं. आईची आठवण काढल्यानंतर अक्षय आणि रमा दोघांच्याही डोळ्यात पटकन पाणी येतं. पार्वती आजी आणि अभि शशिकांतला म्हणत असतात की अरे तू अक्षयला घराबाहेर काढलं म्हणजे आपली हारच झाली ना, आपल्याला तर त्या रमाला घराबाहेर काढायचं होतं ना. अभि म्हणत असतो की अक्षयला घराबाहेर काढण्यापेक्षा दुसराही पर्याय होता आपल्याकडे. शशिकांत म्हणतो की तसं करायची काहीच गरज नाहीये. आजच रात्री अक्षय त्या रमाला सोडून कसा घरी येत नाही ते बघाच तुम्ही. पार्वती आजी म्हणते की शशिकांत, मला असं वाटतं की तू तुझ्या मुलाला नीट ओळखत नाही, कारण खूप जिद्दी येतो. अक्षय म्हणतो की तुम्हाला म्हटलं ना मी की आज रात्री तो रमाला सोडून इथे परत येणार आहे. रेवा तिथे येते. रेवा रडण्याचं नाटक करत असते आणि म्हणत असते की बाबा हो तुम्ही अक्षयला का बरं घराबाहेर काढलं. शशिकांत म्हणत असतो की रेवा, मी हे सर्व तुझ्यासाठी केलं. नाटकी रेवा आता तिथे ठेवलेल्या बॉटल्स फेकून देत असते आणि माझा अक्षय घर सोडून गेला, अक्षय घर सोडून गेला असं रडत असते. अभि तिला पकडतो तर शशिकांत आणि पार्वती आजी म्हणत असतात की अगं रेवा काय करतीयस तू हे. अभि म्हणतो की अगं आजी, रेवाला खूप त्रास होतोय आणि आपण ह्या विषयावर नको बोलायला आता. अभि आता रेवाला तिच्या रूम मध्ये घेऊन जातो. तर इकडे रमा आणि अक्षय दोघंही आता रस्त्यावरून जात असतात. तर अक्षय रमाला म्हणत असतो की रमा तुला तहान लागली असेल ना. रमा म्हणते की नाही हो, तुम्ही सोबत असल्यावर मला नाही लागत तहान. अक्षय रमाला म्हणतो की रमा थांब, तुला तहान लागली असेल, मी एक काम करतो, मी पाण्याची बॉटल घेतो. आणि असं म्हणताच आता तो त्याच्या खिशामध्ये हात घालतो आणि मग त्याला आठवतं की वॉलेट तो तर घरातच विसरून आला. रमा त्याला हसूनच म्हणते की अहो काही गरज नाहीये पाण्याच्या बॉटलची, आपण पुढे जाऊन बघूयात, पुढे आपल्याला पाणी भेटेल. पुढे गेल्यानंतर एक पानपोई असते आणि त्या पानपोईमधून रमा पाणी घेते आणि अक्षयला देते. अक्षय रमाला म्हणतो की रमा तुला खूप तहान लागली होते, तूही पाणी पी. रमा म्हणते की हो घेते हो मी, तुम्ही माझी एवढी काळजी नका करू. रमा अक्षयला सांगत असते की आपण जे बाहेरचं पाणी पितो ना ते पाणी आधी स्टोअर करून ठेवलेलं असतं आणि ते खूप शुद्ध असतं. तर शरीराला त्या पाण्याची सवय झाली तर ती सुटत नाही आणि मग रोगांशी लढण्यासाठी आपल्या शरीराकडे तेवढी ताकद राहत नाही. रमा हे सर्व खुश होऊन बोलत असते तेव्हा अक्षय रमाला म्हणत असतो की रमा एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा तू एवढी खुश कशी काय राहू शकतेस. रमा म्हणते की आता डोक्यावर छप्पर नाहीये, ऊन लागते म्हणून तर आपण रडत तर बसू शकत नाही ना. अक्षय मनामध्ये म्हणत असतो की रमा तुझ्या डोक्यावर छप्पर मी लवकरच आणेल आणि तुला तुझा मान सन्मान सुद्धा लवकर मिळून देईल. तर इकडे मात्र रेवाला अक्षयचं वेडच लागलेलं असतं आणि अक्षय कुठे गेला असेल याची तिला अक्षय कुठे गेला असेल याचाच ती विचार करत असते. अक्षय आणि रमा दोघंही एका सावलीत येऊन थांबलेले असतात. रमा अक्षयला म्हणते की आपण एक काम करूयात, आपण माझ्या आईकडे जाऊयात. अक्षय म्हणतो की नाही, आपल्याला त्यांची सुद्धा मदत घ्यायची नाहीये आणि उद्या जरी मी मेलो ना तरी तू माझ्या घरच्यांना सांगू नकोस. रमा म्हणते की हो काय बोलताय तुम्ही हे. अक्षय म्हणतो की मला काहीही करून 1 लाख रुपये त्या शशिकांत मुकादमच्या तोंडावर मारायचे, नाहीतर माझं प्रेतच त्या घरामध्ये जाईल, परंतु मी पुन्हा त्या घरामध्ये जाणार नाही. तर रमा म्हणते की हो असं नका बोलू, आपण एक काम करूया, आपण एकच दिवस माझ्या आईच्या इथे जाऊयात आणि मग तिथून काम शोधूयात. अक्षय म्हणतो की नाही रमा, मी जरी तुझ्या आईच्या इथे गेलो तरी माझा बाप हेच घेतली शेवटी तू कोणाची तरी मदत. रमा म्हणते की हो तुम्ही असा विचार का करता, आता काहीही करायचं म्हटलं तरी आपल्याला कोणाची तरी मदत लागणारच आहे ना. अक्षयला जरा गरगरल्यासारखं होत असतं तर रमा त्याला म्हणत असते की हो मी त्यामुळेच तुम्हाला म्हणते की आपण आईकडे जाऊ आणि तुम्ही काही खाल्लं सुद्धा नाहीये. अक्षय नाही म्हणत असतो. रमा म्हणते की तुम्ही 5 मिनिट इथं बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. अक्षय रमाला सांगतो की हे बघ रमा, तू फार लांब जाऊ नकोस, नाहीतर मग आपली चुकामुक होईल, कारण आपल्याकडे फोन पण नाहीयेत. आणि मग रमा अक्षयला खायला काहीतरी आणण्यासाठी तिथून जाते. इकडे जान्हवी आणि आरती दोघीही बसलेल्या असतात आणि रमा आणि अक्षय घर सोडून निघून गेले त्यामुळे त्यांनाही वाईट वाटत असतं. जान्हवी म्हणत असते की मी मध्ये बोलणार होते पण पार्वती आजी कशा बोलत होत्या बघितलंस ना तू. आरती विचारते की जान्हवी वहिनी ते दोघं परत येतील ना. जान्हवी म्हणते की अगं ते नक्की परत येतील, पण ज्या परिस्थितीत ते घर सोडून गेले त्यांच्याकडे काही कपडे पण नाही
नाहीयेत, मोबाईल पण नाहीयेत, पैसे पण नाहीयेत. काय करतील ते आणि कसं राहतील? आणि त्यातल्या त्यात अभिने जे चॅलेंज घेतलं 1,00,000 रुपये कमवण्याचं, कसं करणार आहे ते सर्व? देवाकडे मी फक्त एवढीच प्रार्थना करते की देवाने त्यांना चांगली बुद्धी देऊ देत आणि ते लवकरात लवकर घरी येऊ देत. तेवढ्यातच आनंद तिथे येतो आणि जान्हवीला म्हणतो की जान्हवी, अक्षयचं म्हणणं आहे की रेवा प्रेग्नेंट नाहीये आणि रेवाचं म्हणणं आहे की तिचं मिसकॅरेज झालंय. यावरून तुम्ही एवढं लक्षात घ्या की ती रेवा किती पाताळ यंत्री बाई आहे. आरती म्हणते की हो भाऊजी, पण तुम्ही बघितलं ना त्या व्हिडिओमध्ये रेवाचं रक्त सुद्धा खाली पडलेलं होतं. जान्हवी म्हणते की हो ते पण खरं आहे, ते रक्त कुठून आलं काय माहिती. तेव्हा आनंद म्हणतो की या बाबतीत मला माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे आणि तो कधीच माझ्याशी खोटं बोलणार नाही आणि तुम्हाला रमा सुद्धा माहितीये कशी येते, त्यामुळे आता तुम्ही दोघीच ठरवा की तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा. तर इकडे रमा एका टपरीवर आलेली असते आणि ती त्या दादांना म्हणत असते की दादा प्लीज मला काहीतरी खायला देता का, मी तुम्हाला नंतर पैसे आणून देते. परंतु रमाला कोणीही फुकटचं काही देत नाही. रमा विचार करत असते की काय करू मी आता, यांना भूक तर लागलीये, चक्कर पण येते आणि कोणाकडे असं फुकट मागायला पण बरं वाटत नाही. रमा एका वडापावच्या दुकानावर आलेली असते आणि त्या ताईंना ती म्हणते की ताई मला एक वडापाव देता का. तेव्हा ती बाई म्हणते की तुझ्याकडे पैसे नाही आणि वडापाव मागतीयस, इथं काय मी गाव जेवण घालतीये का. रमा म्हणत असते की अहो माझ्याकडे आता पैसे नाहीये, परंतु पैसे आल्यावर मी तुमचे पैसे देऊन टाकेल. माझ्या मिस्टरांना चक्कर आलीये आणि त्यांना काहीतरी खायला हवंय म्हणून मी काहीतरी खायला न्यायला आले. तेव्हा ती बाई म्हणते की इथं फुकटचा कोणी सल्ला देत नाही आणि तू आली वडापाव मागायला फुकटचा. म्हणते की अहो तुम्ही मला फुकटचं नका देऊ काही, तुम्ही मला काहीही काम सांगा, मी वडे तळू का. तेव्हा ती बाई म्हणते की याचा अर्थ माझा धंदा तुझ्या हातात घेण्याचा विचार करतेय वाटलं तू. रमा म्हणते की अहो नाही असं काही नाहीये, तुम्ही मला काहीही काम सांगा, मी काहीही काम करेल. तेव्हा ती बाई म्हणते की जी खरकटी भांडी आहेत ना ती घासून दे आणि मग त्या बदल्यात मी तुला एक वडापाव देईल. रमा म्हणते की फक्त एकच वडापाव द्याल का. तर ती बाई म्हणते की हो फक्त एकच देईल. इकडे अक्षय रमाची वाट बघत असतो आणि रमाला इतका यायला उशीर का होतो याचा तो विचार करत असतो. तो विचार करत असतो की मी रमाला पुन्हा बघून येऊ का ती कुठे गेली आहे ते. उठायला जातो आणि त्याला पुन्हा चक्कर येते आणि तो विचार करू लागतो की नाही नको, जर मी आता इथून पुन्हा कुठेतरी गेलो तर पुन्हा आमची चुकामुक व्हायला नको. तर इकडे रमा भांडे घासत असते आणि रमाचे ते भांडे घासून झालेले असतात. रमा म्हणते की ताई हे भांडे घासून झाले, आता द्या बरं मला वडापाव. अजून रमा पुढे भांडे आणून ठेवते. रमा तिला म्हणते की अहो मी हे सर्व भांडे घासते, फक्त मला त्यांना काहीतरी खायला देऊन येऊ द्यात. तेव्हा ती बाई म्हणते की असं कसं, वडापाव घेऊन तू जर पळून गेली तर हे भांडे कोण घासणार. आणि मग रमा अक्षयच्या काळजीपोटी पुन्हा ते भांडे घासते. इकडे अक्षय उठण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याला काही उठवत नसतं. तर समोरून एक माणूस येत असतो. अक्षय त्याला विचारतो की 2 वेण्या घातलेली मुलगी तुम्हाला कुठे दिसली का. तर तो माणूस नाही म्हणून सांगतो. इतक्यातच तिथे 4 टवाळखोर मुलं येतात. अक्षय त्यांना विचारतो 2 वेण्या घातलेली साडी नेसलेली मुलगी तुम्ही बघितलीत का. अक्षय त्यांना विचारतो. असं म्हणत असतात की इथे कुठलीही गोष्ट फुकट भेटत नाही, पैसे आहे का तुझ्याकडे त्यासाठी. अक्षय म्हणतो की अहो पैसे नाहीये माझ्याकडे, मी फक्त तुम्हाला विचारलं की तुम्ही तिला बघितलं का कुठे. अहो माझी बायको आहे ती. त्यातील एक मुलगा अक्षयला म्हणतो की तुझ्याकडे पैसे नाहीये तर मग इथे काय करतोयस तू, जास्तीचा शहाणपणा करू नकोस, हा आमचा एरिया आहे आणि ह्या एरियामध्ये बसण्याचे पण पैसे लागतात. अक्षय म्हणतो की अच्छा हा तुमचा एरिया आहे का. हो मी इथे काही करत नव्हतो, मी फक्त माझ्या बायकोची वाट बघतोय. अक्षय आता विचार करू लागतो की इथली माणसं काय मला व्यवस्थित दिसत नाही, मला इथून जायला हवं. अक्षय आता तिथून निघून जात असतो आणि त्याच्या हातातल्या ज्या काही अंगठ्या वगैरे असतात तो त्या खिशात ठेवतो. तर ती मुलं एकमेकांशी बोलत असतात आणि म्हणत असतात की हा जरा जास्तच शहाणा दिसतोय, याला बघायचं का एकदा. आणि मग ते सर्व मुलं अक्षयला घेरतात. तर इकडे रमा ही भांडीच घासत असते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षय आणि रमा दोघंही मंदिरात आलेले असतात आणि तिथेच ते जेवण करत असतात. अक्षय म्हणतो की खरंच काय गंमत आहे ना, रक्ताची माणसं ही भरल्या ताटावरनं उठवतात आणि बाहेरची माणसं ज्यांना आपण ओळखतही नाही ती प्रेमाने 2 घास खाऊन घ्या असं म्हणतात. तेव्हा रमा ही अक्षयला म्हणत असते की ह्या जगामध्ये अजूनही माणुसकी आहे. अक्षय आणि रमा एका ठिकाणी आलेले असतात. तिथे एक जोडपं असतं. तर अक्षय त्यांना म्हणतो की माझ्या बायकोला खूप थंडी वाजते, तिला काहीतरी पांघरून भेटेल का. तेव्हा ती मावशी म्हणते की अरे मग तू तिला इथे घेऊन ये. त्या मावशी आता अक्षयकडे चादर देतात आणि मग अक्षय प्रेमाने रमाच्या अंगावर ती चादर आणि तिथे शेकोटी चाललेली असते. त्या शेकोटीजवळ अक्षय रमाचा हात हातात घेऊन तिथे झोपी जातो. तर मित्रांनो असेच मुरांबा मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.